क्वेश्चन क्या बनता है, एक परीक्षा में चित्रा ने 58.5 अंक प्राप्त किए जो 78% के प्राप्त करने के बराबर था, तो परीक्षा कितने अंकों की थी, म्हणजे 100% बरोबर किती असणार. तर 78% प्राप्त केले आहे कोणा, चित्राने. तर क्वेश्चनच्या अकॉर्डिंग किती मार्क प्राप्त केली तिनं, 58.5. तर परीक्षा कितने अंकों की होती, तर 100%ची होती ना परीक्षा. कोणती पण परीक्षा 100% राहते, 100%. तर 100%ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. तर 1% बरोबर किती, हे काढायचं. 19 दोन एवढी होती, 19 त्रिक 57, 19 चौक 76. तर 19 नाही जाणार, तर किती जाणार, 13 जाणार. 30 पाहिजे, 60 6 जा 78, 13 सकम 78, 31 जा 34 जा 52. 58 मधून 52 गेले, किती राहतात, 6 आणि 5, 13 पंच 65. ठीक आहे, 13नं 6 वेळा कटला आणि हे 13नं संख्या 45 वेळा कटली. अजून आता 3 भाग द्यायचा. 3 का 3, 3 दोन्ही 6, 3 का 3, 3 पाची 15. 2 बरोबर किती, 5 आले. तर 2 बरोबर 2% बरोबर 15. ठीक आहे, तर आपल्याला 100%ची व्हॅल्यू पाहिजे. त्याच्यामध्ये कितीचा गुणाकार करणार, तर 100 होणार, 50 ना. 50चा गुणाकार केला तर 100 होते. इकडे पण 50चा गुणाकार करायचा. 15 पाची 75. तर परीक्षा किती अंकाची होती, 750. असं